आषाढी वारी म्हणजे देवशयनी एकादशी आणि देवप्रबोधिनी म्हणजे कार्तिकीच्या वारीचा नेम. खरं तर बरेच लोक आषाढी करतात पण कार्तिकीची वारी चुकवतात. प्रातस्मरणीय गुरुदेव मामासाहेब म्हणायचे ते हाप वारकरी हाप. वारकऱ्याचं पूर्णत्व या दोन्ही वाऱ्यांनी संपन्न होतं. वारी म्हणजे एरजहार. पांडुरंगाला शरणागती प्रपत्ती म्हणजे वारी. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये वारकरी पंथाच्या विचारामध्ये वारी शब्दाचा अर्थ वारीम करोती, तशा अर्थानं वारकरी हा शब्द अपभ्रंश आहे, अपभ्रष्ट आहे. मूल शब्द हा वारीकर आहे. सर्वस्व देवाला देतो तो वारकरी. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. बाप रखमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. बाप रखमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. हा काया वाचा मने सर्वस्वी उदार. बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर विठ्ठलाचा. खरं तर महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार पद्धती ही पंढरीच्या वारीमध्ये सामावलेली आहे. जनसामान्य लोकांना विचारा का हो तुमचा कुलधर्म काय? तो मिस्किलपणे हसून सांगतो आमचा कुलधर्म ना. अहो जागरण गोंधळ. महाराजांना विचारलं महाराज तुमचा कुलधर्म? महाराजांनी स्पष्ट केलं पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझ्या. पंढरीची वारी आणि कान करी तीर्थव्रत तीर्थव्रत तीर्थव्रत. अनेकानागारी तीर्थव्रत तीर्थव्रत तीर्थव्रत. व्रत एका दासी करीन उपवासी. एक एका दासी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी. व्रत एकादशी करीन उपवासी. पंढरीची वारी हा तुकोबऱ्यांचा कुलधर्म आहे. लक्षात ठेवा. कुलाचार काय महाराज तुमचा? कुलाचार नाम विठोबाचे. कुलाचार नाम विठोबाचे. कुलाचार विठोबाचे. कुलाचार नाम विठोबा. अर्थात पंढरीची वारी हा कुलधर्म. भजन कीर्तन असाच आमचा कुलाचार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुकोबऱ्यांचा आमचा जो कुलदेवतेचा भाग आहे तो महाराजांनी या ठिकाणी स्पष्ट केला. विठ्ठल कुळीचे दैवत किंवा कुळीचे हे कुलदेवी. कुलदैवत याचा अर्थ पूर्वज भाव.
पूर्वीचे वाडवडील ज्याची अर्चा पूजन दर्शन करत होते त्याला कुलदेवता म्हणतात. महाराजांनी या ठिकाणी नमूद केलं. खरं तर जगद्गुरु तुकोबांचं चरित्र मोठं अपूर्व अगम्य आहे आणि तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे. मी डॉक्टरेट केली पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुकोबांच्या चरित्र आणि तत्वज्ञानावर. तुका म्हणे जात सनकादिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यान. ते आमचे कुलदेवता पांडुरंग, ते आमचे कुलदेवता पांडुरंग. विटे मर्मचर साजिरे विटे वारे, देह समाचरणा साजिरे विटे वारी. ते आमचे कुलदैवत पांडुरंग, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते समचरण साजर विटे वारी, देह समाचरणा साजिरे विटे वारी. पटदीपय हा. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. करत सनंदर सनकादिक हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र. भक्ती आश्रमामध्ये सनकादिकांचा अधिकार विस्ताराने वर्णन केलेलं आहे. सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त सनकादिक जान, परम भक्त सनकादिक जान. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले पावन. हे श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले पावन. सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त. याचा अर्थ पंढरपूर हे क्षेत्र अनादी आहेत. सनकादिकापासून पंढरपूर आहेत. पंढरपूर आजकालचं नाही. पद्मपुराणामध्ये परमात्मा पांडुरंग पंढरपूर चंद्रभागा आणि पुंडलिकाचं अपूर्व अद्भुत असं महात्म्य वर्णन केलं. हे अनादी क्षेत्र आहे. चराचर नव्हतं तेव्हा पंढरपूर. ही मुंबई कलकत्ता आजकालची आहे. हे नव्याजिकालीचे किंवा जुनाट जुगादीचे नाणे. जुनाट अशा प्रकारचं आहे. चंद्रभागा आजकालची नाही. गोदा गंगा आजकालच्या आहेत. जेव्हा गोदा गंगा नव्हत्या तेव्हा संत नामदेवराय म्हणतात चंद्रभागा होती. राजा भगीरथा करता गंगा अवतरण झाली. महर्षी गौतमांकरता गोदावरी प्रगत झाली. चंद्रभागा अनादी आहे.
याचं अनादित्व प्राचीनत्व हे सनकादिकांनी सिद्ध केलं. केला असे विवेक सनकादिकी, केला असे विवेक सनकादिकी, केला विवेक संतादी, केला विवेक संतादी. जनासी तारक विठ्ठलची एक, जनासी तारक विठ्ठलची, जनासी तारक विठ्ठलची एक, जनासी तारक विठ्ठलची एक. केलास विवेक सनकादिकी, केलास विवेक सनकादिकी. केला विवेक संतादी, केला विवेक संतादी. सनकादिकांनी असा निर्णय केलेला आहे की या विश्वाला उद्धार करता हा देव आहे. एक लक्षात ठेवा, आपण तुकोबऱ्यांत आमचं कुळदैवत आहेत. याचा अर्थ तुकोबांचे मूळ पूर्वज संत विश्वंभर बाबा हे पंढरीचे वारकरी. सातारा जिल्ह्यात पाचगणीच्या पायथ्याला जावळी गाव आहे. संत विश्वंभर बाबा हे जावळीचे इनामदार होते, पण पंढरीचे वारकरी. 700-800 वर्षापूर्वीची घटना. संत बहिणाबाई महाराज वर्णन करतात. हो, मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर, मूळ पुरुष विश्वंभर, विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त. मूळ पुरुष विश्वंभर, विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर, विठ्ठलाचा भक्त थोर. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरित्राचे अभ्यासाचे अनेक स्रोत आहेत. त्यामध्ये संत मैपती बाबा ताहराबादकरांचं हे चरित्र आहे. बहिणाबाईंनी आपल्या अभंग समितीतून ते मांडलेलं आहे. कारण तुकोबांच्या चरित्राच्या खऱ्या साक्षीदार संत बहिणाबाई महाराज. जेव्हा तुकाराम विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये कीर्तन करत, तेव्हा बहिणाबाई आनंदरीत बसून तुकोबांचं कीर्तन ऐकायच्या. मराठवाड्यामध्ये शौर्य या ठिकाणी संत बहिणाबाईंचा जन्म झाला. तसं देवगाव हे त्यांचं जन्मस्थान आहे. परंतु रत्नाकर पाठक नावाच्या एका ऋत्विजाबरोबर ब्राह्मणाबरोबर विवाह झाला, ब्राह्मणश्री. पण तुकोबांच्या सेवेचा आणि दर्शनाचा वेध लागला. देहुला आल्या. जेव्हा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये तुकोबऱ्या कीर्तन करत, तेव्हा बहिणाबाई आनंदोलीत बसून तुकोबांचं कीर्तन ऐकायच्या. त्याने अनेक अभंगातून तुकोबऱ्यांचं चरित्र गायलेलं आहे. मला जास्त विस्तार मांडायचा नाही. हो, पण एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे. विश्वंभर बाबा पंढरीचे वारकरी. पुढे बाबांना देहू परगणा मिळाला, म्हणून बाबा देहूला आले. पण वृद्धाप काळामुळे किंवा म्हातारपणामुळे पंढरीला जावे ना, तळमळ करू लागले. काय करावं आता, कसं जावं पंढरीला. म्हणून देवानं सांगितलं, बाबा येऊ नका आता पंढरीला, मीच येतो देहूला म्हटले. आंबियाच्या वनात आलोय असा दृष्टांत दिला. आंबियाचं वड म्हणजे बाबांचं जहागीरदारीचं शेत. तुळशीबुका सुगंध दरवळत असेल तिथे जमीन खोदा, तिथे मी तुम्हाला सापडेल.
म्हणून विश्वंभर बाबांनी भाविकांना बरोबर घेतलं आणि आंब्याच्या वनात आले. जंगलात तुळशी बुक्का सुगंध दरवळत होता. तिथे जमीन खोदली तर स्वयंभू विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती त्यांना मिळाल्या. अर्थात त्या मूर्ती घेऊन बाबा घरी आले आणि आपल्या नांदत्या वाड्यामध्ये त्या मूर्तीची स्थापना केली. सध्या देहूमध्ये जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तो संत विश्वंभर बाबांचा नांदता वाडा. महाराष्ट्रातलं पहिलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर हे देहू गावचं. पंढरपुरामध्ये जरी विठ्ठल रुक्माई मंदिर असलं पण विठ्ठल मंदिर स्वतंत्र आहे आणि रुक्माईचं मंदिर स्वतंत्र आहे. पण संयुक्तरित्या विठ्ठल रुक्माई स्थापना झाल्या देहू गावामध्ये आणि म्हणून पंढरपुरानंतर सर्व संतांनी वैष्णवांनी वारीचा नेम आणि तीर्थक्षेत्र म्हणून देहूला प्राधान्य दिलं. आळंदी त्याच्यानंतर आळंदीत माऊलींनी समाधी घेतली पण 200 वर्ष समाधी अज्ञात होती. नाथांनी समाधीचा परिशोध केला. समाधी उघड्यावर होती. इसवी सन 1599 मध्ये संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली आणि इसवी सन 1608 मध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अवतार झाला. कळलं महाराजांना की माऊलींची समाधी उघड्यावर आहेत आणि म्हणून त्या मूल समाधीचा शोध घेऊन त्याच्यावर त्यांनी शिखर बांधलं. सध्या जे समाधीवर शिखर आहेत किंवा मंदिर आहेत ते संत तुकाराम महाराजांनी उभारलेलं आहे. मध्यंतरी आळंदीमध्ये संस्थांमध्ये माझी प्रवचन होती. अनेक दिवस मी म्हटलं की मंदिर संत तुकोबांनी उभारलं. सारे पुजारी ब्राह्मण संस्थान चिडलं माझ्यावर. तुम्ही प्रवचनाला आला का भांडणं लावायला आला म्हटलं. अहो हे मंदिर आंबेकर सरदारांनी बांधलं. म्हटलं चूक आहे. मी संशोधक आहे. हे पुरावे घ्या. गव्हर्मेंट गॅजेटेस बघा आपण सर्व. आणि मग सर्व आळंदी ग्रामस्थ पुजारी संस्थान एकत्र झालं आणि मग असं जर असेल तर स्मृतिशला लावली पाहिजे. म्हणून आज माऊलीच्या मंदिरावर सदरचं मंदिर संत तुकोबांनी उभारल्याबद्दलचा स्मृतिलेख लागला आहे. मी आपल्याला हे का सांगतो. तीर्थक्षेत्र म्हणून आळंदी जरी जुनाट असलं पण त्याच्याही आधी सर्व संत देहूची वारी करत. तीर्थक्षेत्र म्हणून देहू गावचा उल्लेख आहे. अर्थात विश्वंभर बाबा त्या मूर्तीची सेवा करायचे, नेमधर्म करायचे. विश्वंभर बाबांचे 2 पुत्र होते, हरी आणि मुकुंद नावाचे. बाबांच्या पश्चात हरी मुकुंदा सेवा करायचे, बाबांचा नेमधर्म करायचे. पण पुढे क्षात्रवृत्तीने शूरवीर असल्यामुळे देवगिरीचे राजे कृष्णराव यांच्या पदरी सरसेनापती झाले. पण दुर्दैवानं दोघंही बंधू परचक्रात मारले गेले. आमाई मातेला दुःख झालं की वंश बुडाला. आमाई म्हणजे विश्वंभर बाबांच्या धर्मपत्नी. हंबरडा फोडून आक्रोश करू लागल्या, वंश बुडाला माझा. पण सुदैवाचं हरी महाराजांची पत्नी गरोदर होती. मुकुंद महाराजांची पत्नी मात्र सती गेली त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे. अर्थात हरीच्या पत्नीला घेऊन आमाई देहूला परत आली. नवला कुंभ्र हे तिचं माहेर होतं आणि म्हणून त्या ठिकाणी हरी महाराजांची प्रति प्रसूत झाली. विठोबा झाला. पुढे विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा काणया, काण्याचे बोलोबा आणि बोलोबाचे तुकोबा. वंश परंपरा दासमी अंकित, परंपरा
दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित कामो कलिता लाज कोणा तुकामो कळिता तुकामो कळिता वंश परंपरेनं तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त होते. तुकोबांचं कुळदैवत म्हणजे पूर्वज विश्वंभर बाबापासून तुकाराम आजांपर्यंत आणि पुढे आता 12वी 13वी पिढी सुरूच आहेत. पूर्वज अशा प्रकारे त्याची सेवा करत आले. ते आमचे कुळदैवत पांडुरंग तुकाराम म्हणतात. आमचं कुळदैवत पांडुरंग आहे आणि आमच्या उपास्य आणि कुळदेवतेची सेवा तुकोबा करत होते. आणि म्हणून तुकोबांनी या अभंगामध्ये आपल्या उपास्य देवतेचं वेदानं श्रुतीनं जसं वर्णन केलंय तसं वर्णन केलंय. खरं तर तुकारामांच्या अभ्यासाची व्याप्ती फार मोठी आहे. 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. तुकोबांनी सर्वांचं अवलोकन केलं. खरं तर तुकारामांची अभंगगाथा हे 4 वेदाचं निरूपण आहे. रामेश्वर भट्ट हे दशग्रंथी ब्राह्मण, पुण्याचे धर्माधिकारी, आयुष्यभर तुकोबाशी वैर आणि शत्रुत्व केलं, पण अधिकार कळल्यानंतर पट्टशिष्य झाले. म्हणून तत्कालीन कर्मठ सनातनी ब्राह्मण संतापले. शास्त्री बुवा काय केलं तुम्ही? एका कुंब्याला तुकारामांना गुरु केलं, ब्राह्मणाने इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का? केवढा दोष आहे शास्त्री बुवा? तेव्हा रामेश्वर भट्ट ब्राह्मणांना समज देतात, तुम्ही असं बोलू नका. कदाचित तुम्ही पंडित असाल, वैदिक असाल, दशग्रंथी असाल, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी, परिसरी न पवती तुकयाची. तुकाराम महाराजांच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकतो. तुकोबरायांची गाथा हा अमृताचा वर्षाव आहे. लोक कल्याणाकरता, लोकोद्धारा करता अमृत अशा प्रकारचं हे वर्षलेलं आहे. चौवेदाचे हे केले विवरण, अर्थही गहन करोनिया. काय अधिकार असेल? तुकोबऱ्यांच्या बुद्धीला आपोआप वेदार्थ स्फुरला होता. माझ्या PhDच्या संशोधनामध्ये या सर्व प्रक्रिया मांडलेल्या आहेत. तुकोबांनी प्रत्यक्ष वेद घोकले नाही, पण ईश्वर कृपेनं त्यांच्या बुद्धीला वेदार्थाचं स्फुर झालं आणि महाराज अभंग रूपानं बोलू लागले. तुकोबऱ्यांच्या अभंगवाणी वेदवाणी आहे, आर्षवाणी आहेत, ऋषीची भाषा आहे ती. क्षराक्षर वेगळा तुका भोवनी निराळा, आहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. खरं तर ज्या कालामध्ये तुकोबऱ्यांचा अवतार झाला तो काल किती विलक्षण होता. वेद घोकणाऱ्यांना अर्थ कळत नव्हता आणि इतरांना अधिकार नव्हता. वेद अध्ययनात न श्रीशूद्रस्य अधिकार, पण जे घोकत होते त्यांना अर्थ कळत नव्हता. ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते.
मी पंडित सातवलेकर शास्त्रींकडे मंत्र घोकले, मंत्र म्हटले मला माहिती आहे. अवघड गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पण त्याकरता आडनाव बदलावं लागलं. वेदाचे गह्वर नकळे पाठका, वेदाचे गह्वर नकळे पाठका, वेदाचे गह्वर नकळे पाठका, वेदाचे गह्वर नकळे पाठका. हे अधिकार लोका नाही एरा, अधिकार लोका नाही एरा, अधिकार लोका नाही रेला, अधिकार लोका नाही रेला. मध्यंतरी पांडुरंगाच्या महापूजेवरून वैदिकामध्ये आणि वारकऱ्यामध्ये वाद झाला. वैदिक ऋत्विज म्हणायचे पुरुषसूक्त म्हणून पूजा झाली पाहिजे. नियमधर्माचे वारकरी म्हणा नाही, अभंग म्हणून देवाची पूजा झाली पाहिजे. मोठा कलह झाला पंढरपुरामध्ये. त्यावेळेला मी पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम चेअरवर प्रमुख होतो आणि मंदिर समितीचे अध्यक्ष होते आपलं ॲडव्होकेट शशिकांत पागे. त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये मला पत्र पाठवलं, ब्राह्मणामध्ये आणि वारकऱ्यामध्ये असा कलह झाला आहे, भांडण झालं आहे, काय करावं आम्ही. तेव्हा मी त्यांना 40 पानाचं पत्र पाठवलेलं आहे. पुरुषसूक्ताचे 16 मंत्र लिहिले, त्याचा अर्थ लिहून काढला आणि त्या अर्थाची संप्रेषणं ज्या अभंगात आली ते अभंग लिहिले, त्या अभंगांच्या अर्थही लिहिले पुन्हा, आणि शेवटचं पण भरून पाठवलं. अभंग मंत्र म्हणा व अभंग म्हणा, प्रभाव सारखा आहे. तुकोबरायांच्या अभंग हे मंत्र आहेत. म्हणून आजच्या निरूपणाच्या अभंगात श्रुतीनं म्हणजे वेदानं जसं वर्णन केलं आहे तसं वर्णन या अभंगात तुकोबांनी केलेलं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, 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 आनंद अद्वय नित्य निरामय. समाचाराना जाजिरे विटे बारी, देह समाचाराना जाजिरे विटे बारी, जे कानी जगा योग्याचे, जे कानी जगा योग्याचे, जे समाचाराना जाजिरे विटे बारी, हे समाचाराला साजिरे विटेवर, हे समाचाराला साजिरे विटेवरी, हे समाचाराला
पंढरी क्षेत्रामध्ये आणि पांडुरंगाच्या चरण सानिध्यात आपण असल्यामुळं त्याचं हे स्तवन आहे, वर्णन आहे. दुसरं काय बोलणार आपण? त्याची प्रार्थना करणं, स्तुती करणं, त्याच्या सामर्थ्याचं वर्णन करणं हे आपल्याला आजचं क्रमप्राप्त अशा प्रकारचं कर्तव्य आहे. बरं काय, खरं तर ही मूर्ती मोठी विलक्षण आहे. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? ही परब्रह्म मूर्ती आहे. ती कुणी घडवलेली बसवलेली मूर्ती नाही. हो, उगवले बिंब अद्वैत स्वयं, उगवले बिंब अद्वैत स्वयं, उगवले बिंब अद्वैत स्वयं, उगवले बिंब अद्वैत स्वयं. नाम हे सुलभ विठ्ठल राज, नाम हे सुलभ विठ्ठल राज, नाम हे सुलभ विठ्ठल राज. भारतीय तत्वज्ञानामध्ये ब्रह्म परब्रह्म अशा संज्ञा आहेत. आज महाराष्ट्रामध्ये 99% महाराजांना कागदावर ब्रह्म लिहिता येत नाही. मला हा जोडायचा का हलम जोडायचा हाच माहीत नाही. अष्टाध्यायी पाणनी व्याकरण वाचा आपण. ब्रहबृरुद्धौ हे त्याचं सूत्र आहे. ब्रह्मनाथ ब्रह्म, निर्तिशय व्यापक वस्तूला ब्रह्म म्हणतात. अर्थात ज्या वस्तूला देश काल वस्तू परिच्छेद नाही. सजातीय विजातीय स्वगत भेद ज्ञाशी परिच्छेद आणि भेद शून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आली ग, ते हे ब्रह्म विटेवरी उभे पुंडलिकाचे द्वारी, उभे पुंडलिकाचे द्वारी, उभे पुंडलिके पारी, उभे विटेवरी, उभे पुंडलिकाचे द्वारी, उभे पुंडलिकाचे द्वारी, उभे पुंडलिकाचे द्वारी. पांडुरंगाबद्दल बालभागवत नामदेवाने जे भावना व्यक्त केली ती मोठी अपूर्व आहे. नामदेवराय म्हणतात, अनंत ब्रह्माचे जे का निज ब्रह्म, ते हे परब्रह्म विटेवरी, ते हे परब्रह्म विटेवरी, ते हे परब्रह्म विटेवरी, ते परब्रह्म विटेवरी. ऋषीमुनींनी त्याला परमात्मा म्हटलंय. या सृष्टीमध्ये जेवढे म्हणून आत्मे आहेत, स्त्री पुरुषामध्ये झाडाझुडपामध्ये या सर्व आत्म्यांना जो प्रेरणा देतो तो पंढरपुरामध्ये पांडुरंग उभा आहे. संपूर्ण विश्वाचा आत्म्याचा जो आत्मा तोची परमात्मा विटेवरी, हा तोची परमात्मा विटेवरी, तोची परमात्मा विटेवरी, तोची परमात्मा विटेवरी. पुराण वेत्या महर्षी व्यासानी मात्र ही साक्षात कृष्णमूर्ती आहेत. नाही का? गोकुळाहून स्वयं अशाचा कृष्ण परमात्मा पंढरपुरात आलाय. खरं तर मानभाव पंथाच्या अनेक आचार्य प्रवरांना मी आवाहन केलं. ते कृष्ण भक्ती करतात, पण विठ्ठल म्हटलं की बाट लागतो त्यांना. कृष्ण वेगळा आणि विठ्ठल वेगळा. आता ते चिंतनाचे विषयाने आज इथे द्वारकेची अवघी संपदा घेऊन
आले चक्रपाणी पंढरीशी. हो, किंवा द्वारकेचे केने आले हे चिठाया. आमची परंपराच आम्हाला सांगते की अशा करी साक्षात कृष्ण श्री विठ्ठल रूपानं पंढरीत आलाय. याला विठ्ठल म्हणण्याचं कारण एवढंच आहे, कृष्णमूर्तीच आहे. पण वेदा ज्ञानेन ठाण शून्यान लाती गृणाती इति विठ्ठलाः. अध्यात्मज्ञानहीन जे पतित आहेत, मूढ आहेत, मूर्ख आहे, अशा पतितांचा उद्धार करतो म्हणून विठ्ठल. विठ्ठल शब्दाचा व्युत्पत्तीमूलक अर्थ पतित पावन. विशेषेण लसितम ठसितम इति विठ्ठलाः. मी 1963, 64, 65, 16-17 वर्षाचा असेल. चातुर्मासामध्ये पंढरीत होतो. पंडित प्राण दारुरकर शास्त्री, वेदमूर्ती गोरे शास्त्री, कंधारकर महाराजांकडे श्रवणाला जायचो. मोठा अपूर्व अर्थ सांगायचे विठ्ठल मूर्तीचा. ते मोठी गोड आणि अपूर्व मूर्ती ही. हो, बरं काय कृष्णमूर्ती आहे. 1705च्या बाडामध्ये कथा लिहिली आहे. पंढरपुरामध्ये रमाबाई बडवे नावाची एक संत स्त्री राहत होती. अहो, या बाईच्या घरी ही मूर्ती रोज ताक आणि पिठाचा नैवेद्य खायला जायची. म्हणून संत रमाबाईने या मूर्तीला रोज ताक आणि पीठ नैवेद्य खाऊ घालण्याकरता एक अशी दगडी बनवली होती. त्या दगडीमध्ये पीठ कालून त्या मूर्तीला नैवेद्य खाऊ घालायची. आजही आपण मंदिराच्या पश्चिमद्वाराला गेलो तर संत रमाबाईचं घर आहे. ताकपिठा विठोबा, मोठी विलक्षण मूर्ती ही. माझं PhDचं संशोधन करताना काही मुलाखती माझ्या ग्रंथात मी नोंदवलेल्या आहेत. त्यामध्ये पंढरपूरच्या एका म्हाताऱ्या मूर्तिकाराची मुलाखत आहे. त्याचं वय वर्ष 96 आहे. मी त्याला विचारलं, बाबा मला विठ्ठल मूर्तीबद्दल काही सांगता का? त्याने आंबाडाच फोडला. काय बोलू, काय सांगू महाराज, पिढ्यानपिढ्या आम्ही लोक पंढरीत राहतो. माझ्या 4 पिढ्या देवाच्याच मूर्ती घडवतो आम्ही. मी पण माझ्या आयुष्याची 80 वर्ष देवाच्या मूर्ती घडवतोय. आणि रोज 4 वेळेला रावळामध्ये मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतो. हंबरडा फोडून आक्रंदात तो म्हातारा मूर्तिकार सांगत होता मला. त्याचं प्रत्यक्ष व्हिडिओ आणि त्यांनी मला दिलेली मुलाखत माझ्या PhDच्या ग्रंथात आहे. त्यांनी सांगितलं, रोज 4 वेळेला जातो. प्रातःकाळा भल्या पाठी जावं तर मूर्ती बालमूर्ती दिसते. दुपारी नैवेद्याला जावं तर मूर्ती शिनलेली थकलेली दिसते. पुन्हा सायंकाळी दर्शन घ्यावं तर मूर्ती वृद्ध वाढते. रात्री पुन्हा शेजारतीला जातो तर मूर्ती वृद्ध दिसते. सकाळी दर्शन घ्यावं तर पुन्हा मूर्ती बालमूर्ती. बाल अवस्था, तरुण अवस्था, शिनलेली थकलेली अवस्था, त्याही बरोबर विविध अवस्थेमध्ये मला देवाचं दर्शन घडतं. बरं, मी मूर्तिकार आहे आणि या मूर्तीसारखी तंतोतंत मूर्ती घडवण्याचा मी अनेक वर्ष प्रयत्न करतो आहे. पण माझं काही ना काही परिमाण चुकतं. उंची तरी चुकते, जाडी तरी चुकते, रुंदी तरी चुकते. विलक्षणता या मूर्तीची. म्हणून तर दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. पद्मपुराणामध्ये विठ्ठल मूर्ती दर्शनाची 5 फलं आहेत. पहिलं फल ग्रंथी भेद.
दुसरं फल संशय छेद, तिसरं फल कर्मक्षय, चौथं फल मृत्यू उल्लंघन आणि पाचवं फल शोकतरण आहे. मी आपल्या पुढे या गोष्टी का सांगतो? एकदा या मूर्तीला काहीतरी आजार झाला. स्वयंभू विठ्ठल मूर्तीला, आणि मूर्तीच्या नाभीतून घाण पाणी वाहू लागलं. सारं पंढरपूर घाबरलं. काय प्रकारे नेमका? काय अरिष्ट तर येणार नाही आपल्यावर? कारण जेव्हा जेव्हा स्वयंभू स्थानात काही चमत्कार घडले तेव्हा तेव्हा राष्ट्रावर काही अरिष्ट आल्याचा इतिहास आहे. सारं पंढरपूर घाबरलं त्या काळात. काय करावं? कुणा अनेक विठ्ठल मूर्तीचे अभिषेक केले, पूजापाठ केले, अनुष्ठानं केले, पण काही केल्या देवाच्या बिंबीतलं घाण पाणी व्हायचं थांबणा. काय करावं कळेना. पंढरपुरामध्ये संत प्रल्हाद महाराज बडवे नावाचे साधुवर्य होते. त्यांच्याही मूर्ती स्वप्नात गेली आणि झाले की पंढरपुरामध्ये रामा सुगंधी नावाचा भक्त आहे, त्याच्याकडून मला औषध आणा. ही भाकड कथा नाही, सोलापूर गॅझेटियर्समध्ये ही घटना नोंदवलेली आहे. दुसऱ्या दिवशी प्रल्हाद महाराजांनी सर्व ब्राह्मणांना सांगितलं, देवाचा असा आदेश आहे, दृष्टांत आहे, रामा सुगंधी कोण औषध आणा. रामा सुगंधी भक्त होते पण हरिजन होते. सारे ब्राह्मण हसू लागले. देव बाटला तर प्रल्हाद महाराजांनी समज दिले, अरे वैद्याची जातपात विचारात घेऊ नका. म्हणून सर्व लोक रामा सुगंधीच्या घरी आले. संत रामा सुगंधी महाराज भजन करत बसले होते. काय करावं, काय भजन करतो म्हणले. ब्राह्मण ओरडायला लागले, अरे देवाला आजार झाला, भक्त म्हणवतोय, काहीतरी औषध दे. आजार झाला म्हणल्याबरोबर त्यांनी लगेच डोळे झाकले. काही वेळानंतर पोट धरून धरून हसायला लागले. ब्राह्मण चिडले, अरे म्हणले भक्त म्हणवतोय, हसतोय, देवाला आजार झालाय हो म्हणजे, पुढे चला पुढे चला, औषध घेऊन येतो. सर्व लोक मंदिरात आले. नंतर संत रामा सुगंधी औषध घेऊन देवळात गेले आणि सर्वांच्या देखत त्याने ते औषध देवाच्या बिंबीत भरलं आणि चमत्कार असा पाणी व्हायचं ताबडतोब थांबलं. ते औषध म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, वारकऱ्याचा प्रिय बुक्का. लक्षात ठेवा, मोठी अपूर्व अशा प्रकारची कथा आहे. हे साक्षात परब्रह्म आहे, कृष्णमूर्ती आहे. परब्रह्म असल्यामुळे तुकारामांच्या बुद्धीला श्रुतीनं वेदानं परब्रह्माचा जसा निर्देश केला तशा प्रकारचा निर्देश या अभंगात आलेला आहे. खरं तर पांडुरंग हा श्रुतीला आकळणारा नाही, कारण उदात्त अनुदात्त प्रचूय असे वेदाचे मंत्र म्हणण्याचे स्वर आहेत. संज्ञा प्रकरण वाचा आपण. वैखरी वाणीच्या मूर्धन्यातून जो अच निघतो उदात्त स्वर, जिभेच्या खालून स्वर निघतो अनुदात्त, समाहार स्वरित. पण पांडुरंग असा देव आहे की तो श्रुतीला मंत्राला आकळणारा नाही. प्रचूय रहित पांडुरंग, प्रचूल रहित पांडुरंग, प्रचूल रहित पांडुरंग, प्रचूल रहित पांडुरंग.
हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त. वेदाचे मंत्र उदात्त अनुदात्त स्वरित अशा स्वरानं गायले जातात, म्हटले जातात. पण हे वैखरीचे स्वर आहेत. पांडुरंग हा वैखरीला कळणारा नाही. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी बोले. म्हणून ऋग्वेदामध्ये एक ऋचा आहे, यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहं. ज्याला वैखरी जाणू शकत नाही तो अन्य वाण्यांना कसा कळेल. तेव्हा अशा प्रकारचा देव आहे. कसा आहे तो देव? एक 10 मिनिटात सेवा आटोपणारी, घाबरू नका. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, सर्वाही निराळे, सर्वस्वामी सर्वाही निराळे, सर्वस्वामी सर्वाही निराळे. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे ते मूळ तुका म्हणे. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे ते मूळ तुका म्हणे. हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त, हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त, हरि ओम दत्त उदात्त, हरि ओम दत्त उदात्त. सर्वस्व व्यापिले, समग्र विश्व त्यांना व्यापलेले आहेत. पांडुरंग पंढरीपुरता विटेपुरता मर्यादित नाही, तो अतिव्यापक आहे, सर्वांवर निराळा आहे तो. म्हणजे अर्चेच्या 24 मूर्तीमध्ये विठ्ठल मूर्ती नाही. प्रभूच्या 1000 नामामध्ये सहस्रनामात विठ्ठल नाम नाही. प्रातस्मरणीय गुरुदेव ढुंडा महाराजांना मी विचारलं होतं चातुर्मासात, काय प्रकारे हा? त्यांनी कानावर हात ठेवले. काय करावं, कुठे शोधावं म्हणून स्वामीकडे गेलो मी, मुरलीधर मठात, रंगनाथ गुरुजींकडे. आता गुरुजी म्हणजे विलक्षण महात्मा. त्यांनी सांगितलं, बाळ असं आहे, 24 मूर्ती वेगळा, सहस्रनामाशी आगळा. अर्चेच्या ज्या 24 मूर्ती आहेत त्यामध्ये विठ्ठल मूर्ती नाही, सहस्रनामात विठ्ठल नाही. याचा अर्थ एवढाच आहे, जे 24 मूर्तीचे उद्धरण, सहस्रनामाची गह, सहस्रनामाची गह. 24 मूर्तीचं उद्धरण करणारा आणि 24 सहस्रनामाला जो गहन आहे, अशी गुढता पूर्वता आणि विलक्षणता ज्या देवाची आहे तो पांडुरंग आहे. तो कसा आहे? आनंद अद्वय नित्य निरामय. श्रुतीनं परब्रह्माचा निर्देश करताना, कारण लक्षण कळल्याशिवाय वस्तू कळत नाही. अध्यास भाषा शिकण्याकरता पहिल्यांदा
तर्कसंग्रह शिकावा लागतो. नाही प्रतिज्ञा मात्रेन वसुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वसुसिद्धी. कोणत्याही पदार्थाची सिद्धी लक्षण प्रमाणाने होते. लक्षण या वाक्यवृत्तीचा अर्थ असाधारण धर्मविलक्षणम, म्हणजे ज्या वाक्यवृत्तीमध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती असंभवादी दोष नाही अशी निर्दुष्ट वाक्यवृत्ती म्हणजे ते त्या वस्तूचं लक्षण असते. जगद्गुरु तुकोबर यांच्या बुद्धीला परब्रह्माचं परमात्मा पांडुरंगाचं हे निर्दुष्ट लक्षण स्फुरलं. श्रुतीनं वर्णन केलं आहे. आनंद, अद्वय, नित्य, निरामय. आता एकेका लक्षणाचा विचार म्हणजे एक एक कीर्तन आहे नाही का. हा पूर्ण अभंग सांगायला एक आठवडा लागेल आपल्याला. आनंदही त्याचं लक्षण आहे. यो वै भूमात सुखम नाल्पे सुखम असती. परब्रह्म तत्व असल्यामुळे स्वयं आनंद रूप येते. हो, नामा म्हणे सर्व सुखाचा राम, दामा परम धाम विटेवरी, दामा परम धाम विटेवरी. नामा म्हणे सर्व सुखाचा राम, विटेवरी. आनंद हे त्याचं लक्षण आहे. अद्वय म्हणजे न द्वय इति अद्वया. खरं तर श्रुतीनं वर्णन करताना विधेय लक्षण आणि निषिद्ध लक्षण या अभंगामध्ये पहिलं लक्षण हे विधेय आहेत, दुसरं लक्षण निषिद्ध आहे म्हणजे असा नाही, तिसरं लक्षण पुन्हा विधेय म्हटलं असा आहे, आणि पुन्हा चौथं लक्षण निषिद्ध म्हटलं असा नाही. आनंद नद्वय अद्वय नाही का. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, अद्वितीय जे आहे ते ब्रह्म आहे. शिवाय नित्य आहे तो, म्हणजे त्रिकाल अबाधित आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो निराय म्हणजे उपाधिरहित आहेत. अवघड काम आहे सर्व. भारतीय तत्वज्ञानात वेदांतशास्त्रात अविद्यावच्छिन्न चैतन्य जीव, मायावच्छिन्न म्हणजे ईश्वर, पण परब्रह्म तत्व हे उपाधिरहित आहे. अविद्या आणि मायेच्या पलीकडचा आहे आमचा पांडुरंग. हो, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करणी ठेवा नारायण, ऐसे मज करणी ठेवा नारायण. उपाधिरहित म्हणजे अविद्या आणि मायेच्या पलीकडचा आहे तो शुद्ध सत्वात्मक परब्रह्म आहे ते. म्हणून आनंद, अद्वय, विस्तार नको आता, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. योगी म्हणजे युज्यते असो योग, योग समाधी, योग चित्तवृत्ती निरोध, असे जे योगी आहेत
रात्रंदिवस योगी ज्याचं स्मरण करतात. निजानंद हे पै ब्रह्म, निजानंद हे पै ब्रह्म. निजानंद हे परब्रह्म, निजानंद हे परब्रह्म. ऐसे योगी जानती वर्म, ऐसे योगी जानती. ऐसे योगी जानती वर्म, विठ्ठल विठ्ठल स्मरे म्हणा, विठ्ठल विठ्ठल स्मरे म्हणा. ऐसे वर्म जानती वर्म, ऐसे वर्म जानती वर्म. हे ऐसे योगी जानती वर्म, धर्म जानती वर्म. विठ्ठल विठ्ठल. सारे ऋषीमुनी योगी ज्याचं रात्रंदिवस स्मरण करतात असा तो आहे. महाराज म्हणतात आनंद अद्वय नित्य निरामय जे कानीचा ध्येय योग्यांचे असं जे ते हे समचरण साजरे विटेवरी. ते हे श्रुतीनं ज्याचं वर्णन केलं असं जे आनंद अद्वय नित्य निरामय ते हे म्हणजे हे साहित्यशास्त्रामध्ये वस्तुज्ञानाचे 3 प्रकार आहेत. स्मृतिज्ञान, अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. एखादी वस्तू व्यक्ती आपण पूर्वी पाहिली असेल आणि त्या वस्तू व्यक्तीचं जर आपल्याला आठवण झाली तर अंतःकरणात जे ज्ञान होतं त्याला स्मृतिज्ञान म्हणतात. आणि स्मृतिज्ञानाचा साहित्यामध्ये तत्ता होतो. तो, ती, ते अशी पदं होतात. अभिज्ञा प्रत्यक्ष म्हणजे वस्तू व्यक्ती पूर्वी पाहिलेली नाही, पण अशी एखादी अपरिचित अनोळखी वस्तू जर पाहण्यात आली तर त्या वस्तूबद्दल जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. उदाहरणार्थ एक हत्ती चालला होता रस्त्यानं. एका लहान पोरानं तो अवाढव्य प्राणी पाहिला आणि आजोबाला विचारतोय बाबा बाबा काय हो हा. नातवाला हत्तीचं ज्ञान कोण देताना तो म्हातारा म्हणतोय बापू हा हत्ती आहे. हत्तीचं जे ज्ञान त्याला अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. आणि तोहा तिही तेहे या पदानं होणारं जे ज्ञान त्याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञानवृत्ती म्हणतात. उदाहरणार्थ पंढरपूरचा एक वारकरी आळंदीला आला आणि आळंदीमध्ये त्याला अमुक अमुक वारकरी भेटला. परिचय झाला, ओळख झाली चांगली. पुढे तोच वारकरी त्याला पैठणला भेटला. ज्याला भेटला त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता. गोविंदराव मी आळंदीला गेलो होतो ना आणि आळंदीमध्ये जो मला भेटला तो हा देवदत्त सह अयम देवदत्त. तो हा देवदत्त म्हणजे आळंदीतला तो आणि पैठणमधला भेटलेला हा तो हा. तसं श्री माऊलीनं श्री विठ्ठलमूर्ती आपल्या डोळ्याने बघितली आणि अंतकणात प्रत्यभिज्ञा झाली. तो हा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा किंवा ते ब्रह्म विटेवरी किंवा ती उभी मूर्ती विटेवरी तीही तो हा
ते हे श्रुतीनं ज्याचं वर्णन केलं वेदानं ते हे श्रुती प्रतिपाद्य समचरणया वरंतु इष्टिकायाम समन्यस्तपादम. अन्य अवतारात त्याचे चरण मागे पुढे आहेत, कृष्णावतारात देवडा चरण आहेत, पण या अवतारामध्ये तो समचरण आहे. समचरण दृष्टी म्हटलंय त्याला. आता समचरणाचं काय लक्षण तुम्ही वारकरी आज सर्वांना माहिती आहे. स्त्री असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, संसारी असो, अविरक्त असो, सर्वांचा उद्धार करतो म्हणून समचरण. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी पुंडलिके दिदलावर करुणा करे विठ्ठले. सर्व धारक आहेत म्हणून समचरण आहेत. एक आर्टिकल लिहिलं आहे म्हणून वारकऱ्याचा जो धर्म आहे तो धर्म मोठा विलक्षण धर्म आहे. ज्या धर्माची चर्चा आज महाराष्ट्रात सुरू आहे तो धर्म आणि वारकरी ज्या धर्माचं अनुकरण करतात तो धर्म मूळ धर्मच आहे, वैदिक धर्मच आहे आपला, पण आणखी त्याच्यामध्ये प्रागतिक धर्म वारकऱ्यांचा आहे. सर्वधारक आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा या अधिकार, बाळे नारी नर अधिकरण विषयी आणि साजिरे. अतिशय सुंदर मूर्ती ही मूर्ती किती सुंदर आहेत याच्याबद्दल माझं मोठं आर्टिकल आहे. पुण्यातील SP कॉलेजच्या एका प्रोफेसरनं माझ्याकडे डॉक्टरेट केली विठ्ठल मूर्तीचं सौंदर्यशास्त्र या विषयावर. इतकी सुंदर मूर्ती ही. ती म्हणती ओबडधोबड आहेत, काळी कुळकुळीत आहेत. नाही बाबा, तत्वात ही मूर्ती अशी आहेत. आद्य शंकराचार्य म्हणजे इसवी पूर्व 803 आद्य शंकराचार्यांचा अवतार झाला. शंकराचार्य म्हणजे 2800 वर्षापूर्वीची घटना. साऱ्या भारतात भ्रमण केलं. अखंड भारताच्या 4 दिशेला 4 आमनाय स्थापन केले. 4 शिष्य तिथे मठाधिपती केले. फिरत 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 भ्रमण करत पंढरीत आले आणि पांडुरंगाच्या मंदिरात आले. विठ्ठल मूर्ती त्यांना जशी दिसली तसं त्या मूर्तीचं 8 मंत्रामध्ये त्यांनी स्तवन केलं. त्या स्तवनामध्ये मूर्ती कशी दिसली त्यांना आचार्य म्हणतात, या मूर्तीचं मुखकमल शरदचंद्रासारखं आहे, जास्वंदीप्रमाणे आरक्त होठ आहेत, डाळिंबाप्रमाणे लसलशीत गाल आहेत, कंजनेत्रय हो शरश्चंद्रबिंबाननं चारुहास्यं लसत्कुंडलक्रांतगंडास्थलांगम सौभाग्यसुंदरू लावण्यागरू बाप रखमादेव विठ्ठल जगात सर्वात मोठं सौंदर्य या विठ्ठल मूर्तीमध्ये आहे. माझ्या प्रबंध लेखनात अमेरिकेतला एक प्रवासी वारीबरोबर पंढरीत आला आणि लाखो लोक या मूर्तीचं दर्शन घेतात. असं या मूर्तीमध्ये काय आहे नेमकं म्हणून त्या मूर्तीकडे त्याने अतिसूक्ष्म यंत्र लावलं आणि त्या यंत्रातून त्याला जशी मूर्ती दिसली तशी त्याने त्या ग्रंथात लिहून ठेवली. तो अमेरिकन प्रवासी म्हणतो, ही मूर्ती पाहिल्यानंतर या मूर्तीच्या ठिकाणी मला कोट्यावधी चंद्रसूर्याचं तेज प्रकाशमान दिसलं. ते तेज सामर्थ्य मी पेलावू शकलो नाही, मला मूर्छा आली. महिनाभर माझी मूर्छा उतरली नाही. महिनाभरानंतर शुद्धी आली आणि मला जी ती मूर्ती पाहिल्यानं पाहताना जी काही एक प्रकारची मला अनुभूती होती तेवढीच अनुभूती या ग्रंथात मी लिहितो आहे. इतकी सुंदर मूर्ती आहे ती. पहा भीमा तिरी विठ्ठल रूप
विठ्ठल रूपामध्ये तिचं दर्शन करा. पुराणाशी वाढ. पुराणालाही जो आवाक आहे, श्रुती त्याचा पार करू शकत नाही. केवळ ती मूर्ती, ते झाले साकार पुंडलिका. जानुदेव आणि सत्यवती या ब्राह्मण पती पत्नीच्या पोटी भक्त पुंडलिकाचा जन्म झाला. फार मोठी कथा आहे पुंडलिकाची. पद्मपुराणामध्ये पुंडलिकाचं महात्म्य सांगण्याकरता महर्षी व्यासांनी 8 अध्याय खर्च केले. हो, पुंडलिकाचं महात्म्य. आपण अभंगावरून पुंडलिकाचं चरित्र मांडतो, पण मूळ संदर्भ जर आपण बघितले, आता पद्मपुराण उपलब्ध नाही. ते पद्मपुराण घेण्याकरता मी 3 महिने काशीत ठाण मांडून होतो. अनेक शास्त्री महाराजांच्या घरी दारी गेलो, मिळालं मला ते. माझ्याकडे ते पुराण आहेत. हो, पद्मपुराण 12 स्कंदात आहे ते. एक लक्षात ठेवा आपण, ते झाली साकार पुंडलिका. आता शेवटचंच प्रमाण बरं का. पुंडलिका भक्त राज जेणे साधिले काज, वैकुंठीचे निज परब्रह्म आणिले. पुंडलिका भक्त राजाने असो, वारीचा काल आहे. आता हा वारीतला कार्यक्रम आहे. हे ताकापुरतं रामायण असतं नाही का, थोडक्यात कीर्तन करायचं असतं. पण मी थोडं अधिक बोललो, क्षमा करा मला. ही सेवा पांडुरंगाच्या चरणी, स्वामी महाराजांच्या चरणी मी समर्पण करतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. हे विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हे करोणी उचित प्रेम घाली हृदया, आलो दान मागायास हे चिंतन समयी सेवा पोळी. आलो दान मागायास तोर करुणिया. तुकया बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा. आलो दान मागायास तोर करुणिया. कधी हरीच नाही का. ठीक आहे ठीक आहे.